सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिकमध्ये अंघोळीचं साबण खाऊन एका 20 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर येते। अथर्व द्विवेदी असं मृत झालेल्या मुलाचं नाव आहे। हा तरुण स्पेशल चाइल्ड असल्याची माहिती देखील समोर येते। अज्ञात कारणावरून साबण खाल्ल्याची ही माहिती आहे। तरुणाला तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केलाय। इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आमच्या अनुपाडीचे नाही गेले, पण सटणीचे लोक आमदार साहेबांकडे गेले। आमदार साहेबांना स्पष्ट या लोकांना सांगितलं का आम्ही तुमचा गुंठा घेणार नाही, सरकारी जमीन आहे। चुकून नोंदी पड्यात लटेकून ते रद्द करू। मग मी म्हटलं माझा आहे का? मग तुम्ही जर चुकून पाडले, राजा बोले दल आले, राजा बोले दल आले। पूर्वीचे लोक म्हणतात राजानं सांगितलं तर सारी पाहिजे ऐकती। मग जर चुकून जर पाड्या तर आमदार साहेबांनी एवढंच सांगायचं, ते चुकून पाड्या तर तुम्ही परत साहेब हे रद्द करा। मनमाड शहरात होणाऱ्या प्रस्तावित MIDCला जागा देण्यास विरोध असणाऱ्या शेतकरी व भूसंपादन तथा प्रांताधिकारी यांची बैठक आज मनमाड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पार पडली। मुळात आम्हाला आमच्या जागा द्यायच्या नाही, तरी शासनाने आमच्या जागांवर बळजबरीने MIDCचे इतर अधिकारात नाव लावलंय। यामुळे आम्हाला आमच्या हक्काच्या जमिनीवर कर्ज सुद्धा घेता येत नाहीये। याचा अशा अनेक इतर अडचणी बाबत शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। प्रांताधिकारी यांनी देखील सर्वांच्या सूचना लिहून घेत मी हा सर्व अहवाल शासन व जिल्हाधिकारी याच्याकडे पाठवतो असे आश्वासन दिले। या बैठकीत पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावल्याचा आरोप लोकशाही धडक मोर्चाचे अध्यक्ष शेखर पगार यांनी केलाय। तर MIDCचा केवळ सर्व्हेवर पाठवून शेतकऱ्यांची मजाक घेण्याचा प्रकार करण्याचा प्राधिकरण विभागाचा बाजार समितीचे माजी सभापती दीपक गोगड यांनी निषेध केलाय। तर शासनाकडे मोठ्या प्रमाणावर जमिनी उपलब्ध असताना केवळ शेतकऱ्यांच्या जागा घेण्यासाठी शासन का बळजबरीने करत आहे? जर शेतकऱ्यांवर बळजबरी केली तर शेतकरी पेटून उठेल व भूसंपादन करणाऱ्या अधिकाऱ्यांना शेतीच्या बांधावर चढू देणार नाही, अशी भूमिका शेतकरी नेते पद्माकर निळे यांनी घेतली आहे। एकूणच अतिशय गंभीर वातावरणात ही बैठक संपन्न झाली। आम्ही आमदार साहेबांकडे गेलो तर आम्हाला सांगितले तुमची एक गुंठा जागा घेणार नाही आणि आता आमच्या उत्तरावर शिक्के मारले, अशी दुटप्पी भूमिका घेणे योग्य नाही। आम्ही आमच्या जागा देणार नाही असे स्पष्ट मत शेतकरी बांधवांनी व्यक्त केलंय। भविष्यात जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही रास्ता रोको करू व या सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असे मत देखील शेतकरी बांधवांनी व्यक्त केलंय। ही गोष्ट खरी। आमच्या लोकांना आम्ही सांगितलं असे ते पाठवले, ते नाही तुम्ही म्हणता ना 6 महिने झाले तुम्हाला कवा त्यांना तुम्ही त्यांचे अधिकारी तुम्हाला करणं गरजेचं आहे। वरून शासन सांगितलं तुम्ही काय आमचे अधिकारी तुम्ही ते नाही सांगितलं तुम्ही लवकर हे तुम्हाला करणं गरजेचं आहे। तुम्ही नोंदी टाकल्या नाही 6 महिने हे आमच्या गावचे लोक आमच्या अनुपाडीचे नाही गेले, पण सटणीचे लोक आमदार साहेबांकडे गेले। आमदार साहेबांना स्पष्ट या लोकांना सांगितलं का आम्ही तुमचा गुंठा घेणार नाही, सरकारी जमीन आहे। आणि मग हे लोक शांत येऊन घरी झोपले, परत येणे विचारच केला नाही त्या गोष्टीचा। आणि आता गेले तर ह्या लोकांनी काय सांगितलं का चुकून नोंदी पड्यात लटेकून ते रद्द करू। मग मी म्हटलं पण त्या दिवशी मी नव्हते, नाही तर मी म्हणले असते माझ्या मुलासारखा ते काय एवढे नाही मारला असतं हे लोक लगेच ते म्हणे चुकून पाडले ते तुम्ही नाही माझा आहे का? मग तुम्ही जर चुकून पाडले, राजा बोले दल आले, राजा बोले दल आले। पूर्वीचे लोक म्हणतात राजानं सांगितलं तर सारी पाहिजे ऐकती। मग जर चुकून जर पाड्या तर आमदार साहेबांनी एवढंच सांगायचं, ते चुकून पाड्या तर तुम्ही परत साहेब हे रद्द करा। ठीक आहे ना। आता
तुमच्या सगळ्यांची भावना समजल्या. एवढी माझी नम्र विनंती, आम्ही काय करतो? आमच्या शेतकऱ्यावर आवश्यकता अन्याय करू नका. आमदार महोदय सर नांदगाव तालुक्यातील मौजे अनकवाडे व सटाणे या ठिकाणी प्रस्तावित असलेले महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकरताचे भूसंपादनाच्या संदर्भात ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र संपादन येत आहे त्यांनी 17 तारखेला प्रांत अधिकारी कार्यालय या ठिकाणी येऊन निवेदन दिलं होतं. सदर निवेदनाच्या अनुषंगाने आज मनमाड येथे संबंधित सर्व शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सन्माननीय नगराध्यक्ष त्याचबरोबर सर्व शेतकरी प्रतिनिधी सर्व उपस्थित होते. यामध्ये शेतकऱ्यांनी निवेदन सुद्धा दिलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या सर्व भावना मी शासन स्तरावर आदरणीय जिल्हाधिकारी महोदय आणि MIDC विभागाला शेतकऱ्यांच्या भावना कळवणार आहे. गेल्या 17 तारखेला येवला प्रांत ऑफिसला आम्ही जे सेलिटाईला आंदोलन केलं होतं त्याच्या पार्श्वभूमीवर आपले सन्माननीय प्रांतसाहेब गाडवे साहेब यांनी मनमाड रेस्ट हाऊसला शेतकऱ्यांची एक जी बैठक लावली होती. त्यांनी आता शेतकऱ्यांचं सगळा भूमिका ऐकून घेतलेला आहे आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे का तुमची सर्व भूमिका मी शासन दरबारी मांडतो आणि तो अहवाल पाठवतोय. तर आम्ही साहेबांच्या शब्दाला मान देऊन आता अहवाल येईपर्यंत आणि त्या अहवालाची आम्हाला एक प्रत येईपर्यंत आम्ही शांत बसणार आहे. आणि तरी जर याच्यावर शासनाने ठोस निर्णय घेतला नाही तर येणाऱ्या पुढील काळात आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहणार आहे. आज मनमाड शासकीय विश्रामगृहात अनकवाडे सटाणे येथील जे प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत त्यांची आज प्रांत साहेब, मंडळ अधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या याच्याखाली बैठक झाली. शेतकऱ्यांची ठाम मागणी आहे की जी MIDC येते त्या MIDC साठी आम्ही आमची जमीन देणार नाही. किती मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल, परंतु शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती आहे कुठलाही भेदभाव न करता आपसातले जे छोटे मोठे मतभेद असतील ते विसरून एकत्र येऊन हा आपल्याला लढा लागणार आहे. कारण आज परिस्थिती पाहिली तर आम्ही मीटिंगमध्ये की दबाव तंत्राचा फार मोठा वापर होताना दिसत आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी मनमोकळेपणे आपले मुद्देच मांडू नये अशा पद्धतीची जर यंत्रणा राबवली जात असेल तर याचा देखील आम्ही शासन आणि प्रशासनाचा जाहीर निषेध करतो. लवकरच मी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेणार आहोत की जर शेतकऱ्यांना मोकळं बोलूच दिलं जात नसेल तर करायचं काय. इथले तलाठी असतील, ग्रामसेवक असतील हे शेतकऱ्यांना स्पष्ट सांगतात की तुमच्याने जे होईल ते करा. मग शेतकऱ्यांनी करायचं काय. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आज आपल्या नांदगाव तालुक्यामध्ये झालेली आहे. म्हणून माझी स्पष्ट विनंती आहे सगळ्यांना कुठल्याही दबाव तंत्राला न घाबरता आपल्या बाबदाची जमीन जाते पण तुम्ही जर ठाम राहिले तर तुम्हाला न्याय मिळवून द्यायची जबाबदारी माझी राहील. प्रांत साहेबांना माझी नम्र विनंती आहे जे सक्षम अधिकारी आहेत, जे सक्षम लोकप्रतिनिधी आहेत, जे या प्रकल्पाशी संबंधित आहेत यांची बैठक लावण्यात यावी. अन्यथा 2 मे रोजी मनमाड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची सगळ्यांनी दखल घ्यायची. सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे. कुटुंबासहित तुम्हाला हजर राहावं लागणार आहे कारण आज आपल्या मागे कोणी उभं राहायला तयार नाही. आपली लढाई आपल्याला लढावं लागणार आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमिर शेख, मनमाड. मोकाट आणि भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात येत आहे. तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात येत आहे की महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वानांची नोंदणी करून घ्यावी. नाशिक महानगरपालिका अधिनियमातील कलम 127(2), 194(1), 454, 457(7) आणि 17 यामधील तरतुदीनुसार महानगरपालिका हद्दीत श्वान पाळण्यासाठी कर लागू होतो. त्यानुसार नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या पाळीव श्वानांची नोंदणी पशुसंवर्धन विभागामार्फत केली जाते. याकरिता नोंदणी प्रक्रियेद्वारे आणि विहित शुल्क भरून श्वानांची नोंदणी आणि नूतनीकरण कामकाज विभागामार्फत करण्यात येते. महानगरपालिका नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. इराण अमेरिका युद्धाचे सावट संपुष्टात आले असले तरी गॅस ग्राहकांना अद्यापही रेग्युलर गॅस मिळत नाहीये. तब्बल 1 ते 1.5 महिना अगोदर नंबर लावूनही ग्रामीण भागातील आदिवासी व इतर घटकांना गॅस दिला जात नसल्याचा आरोप करण्यात येत असून काही येथील सप्तशृंगी गॅस एजन्सीकडून ही टाळाटाळ करण्यात येत आहे. गॅस घेण्यासाठी नागरिकांना 8 ते 10 किलोमीटर अंतरावर चकरा माराव्या लागत आहे. तरीही गाडी आली नाही, शिल्लक नाही, उद्या येतो असे विविध कारण सांगून गॅस ग्राहकांना गॅस देण्यात येत नाहीये. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रात्री गाडी अडवून मालकाला बोलवला असा पवित्रा घेतला होता. मात्र गाडी चालक
गाडी सोडून पळून गेलाय. ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांना जास्त मोठ्या प्रमाणावर त्रास दिला जात असून याबाबत पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रारी करून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई पुरवठा विभाग करत नसल्याने पुरवठा अधिकारी यांना पाठीशी घालत आहे का असा संतप्त सवाल गॅस ग्राहकांकडून करण्यात येतोय. आम्ही गरीब लोक आहोत, आम्हाला कोण न्याय देईल असा सवाल उपस्थित केला जातोय. जे ग्राहकांच्या पावत्या फाडल्या आहेत त्यांना डिलिव्हरी मेसेज मिळाला असून त्यांच्या गॅस टाक्या काळा बाजारात विकल्या का असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. दोन महिन्यापासून लोकांनी बुकिंग केली. 2 महिन्यापासून लोकांना टाक्या नाही भेटू राहिल्या आणि 916 रुपये डिलिव्हरी झाली. टाकी दुसऱ्यालाच भेटली. आम्ही दोन महिन्यापासून डिलिव्हरी केली, आम्हाला टाकी अजूनपर्यंत भेटली नाही. मग याच्यावर रितसर काय कारवाई करण्यात येईल? आम्ही मार्चमध्ये बुकिंग केली आहे, आम्हाला टाकी सुद्धा भेटलेली नाही आहे. आम्हाला मॅचेस सुद्धा पडलं आहे. आम्हाला आदिवासी माणसं आहे, आम्ही लोकांच्या बांधावर जायचे का आम्ही? मी 8/3 बुकिंग केलेली मार्च महिन्यात. मला अजून टाकी भेटलेली नाही. मला डिलिव्हर झाल्याचा मेसेज आलेला आहे 916 रुपयांचा. आज 15 दिवस झाले माझी टाकी संपलेली. डबल बुकिंग केली, डबल बी घेतली, पण ती बी टाकी नाही, ही बी टाकी नाही भेटलेली. माझी बुकिंग मागच्या महिन्यातली आहे, एप्रिलची. आता मला ना टाकी भेटत नाही भेटली तर मी आत्महत्या करीन, राखेल वतून घेईन. बाकीचं मला माहिती नाही. आम्ही गरीब आहे, शेळ्या बाकऱ्या ओळीतो. कुठून लाकडं गोळा करायचे लोकांना चिडून? लोक बांधायला येऊन देते नाही शेतकरी आम्हाला. आणि कुठून लाकडं गोळा करायचे? येड्यात काढायचे धंदे चालवले. 15 दिवसापासून देतो म्हणते. घरपोच डिलिव्हरी देते आणि 3च टाक्या पुऱ्या साठवण्यामध्ये दिल्या. 25-30 टाक्या इकडे आज संपलेल्या. काय करायचं आम्ही पब्लिकनी? जागेच्या जनस्थानसाठी प्रतिनिधी आमीन शेख, मनमाड. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. जळगाव जिल्ह्यातील अंबळनेर येथे धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक धडक कारवाई केली असून चक्क तहसीलदारांच्या नावाने लाच उकळणाऱ्या 2 खासगी इसमांना रंगेहात पकडण्यात आले. तक्रारदाराला त्यांच्या 2 ट्रॅक्टरद्वारे पांझरा नदीतून वाळूची वाहतूक करू देण्यासाठी रामराव हरचंद पाटील आणि जितेंद्र राजेंद्र पाटील या दोघांनी चक्क 50,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली आहे. या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर धुळे एसीबीच्या पथकाने अंबळनेर येथे तहसीलदार कार्यालयासमोर सापळा रचलाय आणि तडजोडी अंती एका ट्रॅक्टरचे 25,000 रुपये स्वीकारताना जितेंद्र पाटील यांना पंचसमक्ष रंगेहात बेड्या ठोकल्या. या धक्कादायक कारवाईमुळे महसूल वर्तुळात एकाच खळबळ माजली असून अधिकाऱ्यांच्या नावाने सुरू असलेली ही खासगी वसुली चव्हाट्यावर आली आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं. अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए. और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे. मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. पुण्यश्लोक राज्यमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त राज्य शासनातर्फे आयोजित गोदाती नर्मदा जलयात्रेचे आज धुळे शहरात अत्यंत भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.
चाळीसगाव रोड भाजपा कार्यालयाजवळ भाजपची अध्यक्ष गजेंद्र शेठ अंबळकर, मनोहर टॉकीज परिसरातील शिवस्मारक ते गांधी पुतळा आणि देवपूर परिसरातील पदयात्रेत धुळेकर नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. या ऐतिहासिक स्वागताला स्थानिक आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह अनेक दिग्गज नेते व समाज बांधव उपस्थित होते. विशेष म्हणजे धुळ्यात राजमातांचे भव्य स्मारक उभारण्याचा शब्द पाळल्याबद्दल या प्रसंगी धनगर समाजाच्या वतीने आमदार अग्रवाल यांचे कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या यात्रेमागील व्यापक भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यातील तब्बल 131 नद्यांचे पवित्र जल घेऊन जाणारी ही यात्रा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळमुक्त महाराष्ट्र या महत्वाकांक्षी संकल्पाची नांदी आहे, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केलाय. 300 वर्षांपूर्वी राजमाता अहिल्यादेवींनी जलसंवर्धन, बारव आणि घाट बांधणीतून जो दूरदृष्टीचा वारसा दिलाय, त्याच विचारधारेवर चालून राज्याला दुष्काळमुक्त करण्याची ही प्रेरणा असल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय. धुळेकरांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादातून जलसाक्षरतेचा एक नवा अध्याय सुरू झाल्याचं चित्र आज पाहायला मिळालंय. आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही 25 तारखेपासून या जलयात्रेला सुरुवात केली. गोदा ते नर्मदा या 2 पवित्र नद्यांना या यात्रे निमित्तानं जोडतोय आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची जी संकल्पना आहे आणि त्यांनी संकल्प केलेला आहे दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा, तो आपल्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या विचारधारेत पुढे जाताना आपल्याला त्यांचा आशीर्वाद घेऊन या कामाला सुरुवात करायची आहे. एकतर त्र्यंबकेश्वर आपण गोता जल घेतलेला आहे, श्री क्षेत्र चौंडीहून पवित्र माती आपण घेतलेली आहे आणि पहिल्यांदा राज्यातील 131 नद्यांचं आपण पाणी आपण नर्मदेला घेऊन चाललेलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी 300 वर्षापूर्वी हे जे पाणी संवर्धनाचं काम केलंय, मंदिरांची पुनर्बांधणी केली, परंतु पाण्याच्या बाबतीमध्ये गावतळे असतील, बाराव असतील, विशेष महत्व त्यांनी दिलं. मला वाटतं तीच प्रेरणा घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळे आता वाटचाल करतोय. आज धुळे शहरामध्ये आल्याच्या नंतर प्रचंड स्वागत या शहराचे लोकप्रिय आमदार मान्य अग्रवाल साहेब असतील, मान्य आमचे भदाने आमदार भदाने साहेब असतील, आमचे जिल्हाध्यक्ष आहेत रामफळकर, माजी आमदार कुणाल पाटील आहेत, त्या सगळ्यांनीच मोठ्या उत्साहाने स्वागत धुळेकरांनी केलं. मला आता आम्ही सगळे भारावून गेलोय. मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो संकल्प केलेला आहे, त्यांच्या संकल्पनेला धुळेकर भरभरून पाठिंबा देतील, आशीर्वाद देतील आणि हा संकल्प दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा आम्ही पूर्ण करू याची आम्हाला खात्री आहे. आणि त्यांनी काय करायचं त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी कुठं प्रहार करायचा, काय करायचं, तर असे की आता जे विरोधी पक्ष जो आहे हा त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वानंच आता निष्ठा लावून झालेला आहे. त्याची फार चर्चा मी करत नाही. अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती जन्मोत्सव वर्षानिमित्त जलसंपदा विभागाच्या वतीने गोदा ते नर्मदा जल जागृती यात्रेचं नियोजन करण्यात आलं. या यात्रेचं आगमन धुळे शहरात झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती कार्यालयातर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आलं. जिल्हा अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली या यात्रेचं स्वागत करण्यात आलं. या यात्रेत राधाकृष्ण विखे पाटील साहेब, मंत्री साहेब, तसेच मुख्यमंत्री पडळकर साहेब, तसेच आपले धुळेचे लोकप्रिय आमदार अनुप अग्रवाल हे सगळे उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातील बस स्थानक परिसरात घडलेल्या सोन्याची पोत चोरी प्रकरणाचा भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या काही दिवसात छडा लावलाय. तब्बल 3,20,000 रुपये किमतीची 22 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरी करणाऱ्या महिला आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेत चोरीचा गुन्हा उघडकीस आणलाय. या प्रकरणी कुसुम देविदास चौधरी, वर्ष 62, राहणार शिवरायनगर, मुक्ताईनगर यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार 26 एप्रिल 2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीनुसार 23 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 8:30 वाजेच्या दरम्यान भुसावळ बस स्थानकात
चोपडा बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने पर्समधील सोन्याची पोत लंपास केली होती। या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले आहे। तसेच पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी डीपी पथकाला आरोपीचा शोध घेण्याची सूचना दिल्या होत्या। तपासादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी कुलसुम मंबी मुश्ताक शेख राहणार यावर हिला ताब्यात घेतलाय। चौकशीत तिने चोरीची कबुली दिली आहे। तिच्याकडून 3,20,000 रुपये किमतीची 22 ग्रॅम सोन्याची पोत जप्त करण्यात आली आहे। ही कारवाई डीपी पथकातील विजय नेरकर, कांतीलाल केदारे, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, अक्षय कोतकर, योगेश माळी, चंद्रकांत रायपूरकर, जावेद शहा, भूषण चौधरी, अमर अघाडे, दिलीप कोल्हे, जीवन कापडे, हर्षल महाजन आणि महिला पोलीस शिल्पा राठोड यांनी केली। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांतीलाल रघुनाथ केदारे करीत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव। मोकाट आणि भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात येत आहे, तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात येत आहे की महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वानांची नोंदणी करून घ्यावी। नाशिक महानगरपालिका अधिनियमातील कलम 127(2), 194(1), 454, 457(7) आणि 17 यामधील तरतुदीनुसार महानगरपालिका हद्दीत श्वान पाळण्यासाठी कर लागू होतो। त्यानुसार नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या पाळीव श्वानांची नोंदणी पशुसंवर्धन विभागामार्फत केली जाते। याकरिता नोंदणी प्रक्रियेद्वारे आणि विहित शुल्क भरून श्वानांची नोंदणी आणि नूतनीकरण कामकाज विभागामार्फत करण्यात येते। महानगरपालिका नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस तीव्र होत असून तापमानाने अक्षरशः कडेलोट गाठल्याचं चित्र सध्या धुळ्यात पाहायला मिळत आहे। अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे गेला असून धुळ्यात 45 अंशांचाही टप्पा ओलांडलाय। वाढत्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून प्रशासनानेही काही ठिकाणी उपाययोजना सुरू केल्या। दरम्यान धुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय की अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, डोक्यावर कापड किंवा गमछा वापरावा, तसेच भरपूर पाणी आणि शीतपेय घ्यावीत असे आवाहन करण्यात आले। काही दिवसांमध्ये तापमानाचा पारा अधिक वाढण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। धुळे तालुक्यातील कापडणे येथे निसर्ग आणि तांत्रिक बिघाड यांच्या दुहेरी आघाताने एका शेतकऱ्याने संपूर्ण स्वप्न डोळ्यात देखत राखीव झाले। शेतावरून गेलेल्या विद्युत तारांच्या घसरणामुळे झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे शेतकरी सुरेश भीमराव पाटील यांच्या 4 एकरवरील काढणी केलेल्या ज्वारीचे पीक, गुरांचा चारा आणि बांधावरील पाईपलाईन यांसह पूर्णपणे जळून खाक झालाय। अवकाळी पाऊस आणि शेतमालाला मिळणारा कमी भाव यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या या शेतकऱ्याचे अंदाजे 2.5 लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले। ही दुर्घटना घडल्यानंतर तलाठी अनुपस्थित असल्याने कोतवालांनी घटनास्थळी प्राथमिक पाहणी केली। 1.5 लाख रुपये खर्च करून उभे केलेले पीक जळाल्याने हतबल झालेले शेतकऱ्याने स्वतःला अधिक कर्जबाजारी होण्यापासून वाचवण्यासाठी शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी आर्तहाक दिली आहे। माजी पंचायत समिती सदस्य नवल अण्णा पाटील यांच्या उपस्थितीत या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे। मी सुरेश भीमराव पाटील, मुक्काम पोस्ट कापडणे, तालुका जिल्हा धुळे। हे क्षेत्र 4 एकर क्षेत्रामध्ये मी यावर्षी ज्वारीची लागवड केलेली होती। ते हे क्षेत्र माझ्या मिसेसच्या नावावर आहे, प्रतिभा सुरेश पाटील। तर ही ज्वारी कालच कापली मी आणि आज गॅप देऊन उद्या लावणी करणार होतो, परंतु तोपर्यंत हे MSBची लाईन गेल्यामुळे इथं पक्षी बसल्यामुळे शॉर्ट सर्किट झालं व इथं दुपारी 12-12:30ला गुल पडला आणि माझी संपूर्ण ज्वार जळून खाक झाली। मला शेजारच्या माणसाने फोन करून सांगितलं की तुमची सर्व ज्वार जळते बुवा। मी इकडे तिकडे फोन लावला, तोपर्यंत माझी ज्वार पूर्ण 100% जळून खाक झाली होती। मी यावर्षी कर्ज काढून कमीत कमी 1-1.5-2 लाख रुपये 4 एकरला खर्च केलेला होता, सर्व खत वगैरे धरून, बियाणं, निंदणी, टुपणी, कोडपणी। तर मला 2-2.5 लाखाचं उत्पन्न होणार होतं। बिघ्याला 25 पोती धरले तरी मला 100 पोती ज्वार होणार होती आणि आज 2000चा भाव बी धरला तरी मला 2-2.5 लाखाचं उत्पन्न होणार होतं।
आणि चारा माझ्याकडे गाई आहे, चारासुद्धा माझ्याकडे बिलकुल एक मूठभर बी चारा शिल्लक राहिलेला नाही. तर मी जीवन कसं जगायचं आता? तरी शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन मला काय भरपाई मिळेल रीतसर ती भरपाई द्यावी ही विनंती. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. धुळे शहरातील मध्यवर्ती पारळा रोड परिसरातील नाल्यात सध्या घाणीचे प्रचंड साम्राज्य पसरले असून नाल्यावरील संरक्षण कठडेही गायब झाले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अपघाताची भीती व्यक्त होत आहे. या विधानक स्थितीची दखल घेत ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष घटनास्थळी नेऊन प्रशासनाचे वाभाडे काढले. शहराच्या स्वच्छतेसाठी कोट्यावधींचे टेंडर निघूनही परिस्थिती जैसे थे असल्याचा आरोप गोरे यांनी केलाय. पारोळा रोडवर प्रवाशांची मोठी वर्दळ असते, मात्र येथे कचरा जायला जात असल्याने दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतोय. प्रशासन कोणाचे बळी जाण्याची वाट बघत आहे का, असा सवाल करत त्यांनी तातडीने साफसफाई व कठडे बसवण्याची मागणी केली आहे. येत्या काही दिवसात काम न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून तक्रारींसाठी शिवसेना उभाठा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी पंकज भास्कर, सागर साळवी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानगरपालिका आणि सत्ताधाऱ्यांची भूमिका आहे. आपण बघू शकतो सध्याच्या नाल्यांची परिस्थिती. प्रथम दर्शनी नाल्याची पाहणी म्हणूनच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष धुळ्याची परिस्थिती काय ही आज आम्ही दाखवलेली आहे. धुळे शहरातील जेवढे नाले आहेत तर सर्वांची अशीच परिस्थिती आहे. प्रचंड घाणीचे साम्राज्य झालेले आहे. पाणी म्हणजे नाल्यावर पूर्ण घाण आहे. याच्यामुळे धुळेकर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. कोणीही रात्री एखादा धुळेकर, लहान, आबाल, वयस्कर, महिला भगिनी कोणीही जर या नाल्यात पडला तर कदाचित त्यांची हानी देखील होती. अशी परिस्थिती या नाल्याची झालेली आहे. ही सर्व सुधारणा व्हावी त्यासाठी खास करून आज प्रत्यक्ष अधिकाऱ्यांना महानगरपालिकेच्या इथे घेऊन आलो आणि ही सुधारणा कधीपर्यंत होईल हे आम्हाला तुम्ही सांगावे. शहरात सर्वत्र कचरा खाण्याचं काम सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून होत असताना हे घाण सर्वत्र नाल्यावर जमलेली ही पारोळा रोड हा मुख्य रस्ता आहे. येथून जिल्ह्यातल्या नव्हे बाहेर जिल्ह्यातून देखील लोक ट्रॅव्हल्सचा प्रवास करतात आणि विधानक चित्र जर त्यांच्या धुळ्यात गेले तर धुळ्याची छबी काय तयार होत असते. सर्व प्रकार धुळ्यात सुरू असून आम्ही आज संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी केली आहे. सरकार आयुक्तांनाच आम्ही इथे बोलवलं होतं, परंतु त्यांना आपत्ती व्यवस्थापन संदर्भात काहीतरी बैठक लागली. आम्हाला त्यांना या निमित्ताने देखील सांगणं आहे. आपण आपत्ती व्यवस्थापन म्हणजे एखादी भविष्यात आपत्ती येणार असेल तर त्याच्यावर नियोजन करणे हा योगाच असावा. आता उन्हाळा सुरू आहे, पावसाळा येणार, पावसाळ्यात नाले तुडुंब भरणार आणि हेच पाणी लोकांच्या घरात जाणार आणि मग त्यानंतर काही सत्ताधारी पुढारी असतील जाऊन किती पाणी कोणाच्या घरात किती पाणी घुसले हे पाहण्यासाठी सूत्रसेचन करणार. ही आपत्ती वेळेवर जागरूक होण्यापेक्षा आमचं तेच म्हणणे महापालिकेला की आजच जागरूक व्हा. पावसाळा लागण्याआधी सर्व नाले स्वच्छ करा. येणाऱ्या काळात कोणत्याही धुळेकर नागरिकांना त्या त्रासाला किंवा आरोग्याबाबत समस्या निर्माण होणार नाही आणि हे कठडे ताबडतोब उभे करा. कोणीही नाल्यात पडणार नाही, कोणत्याही धुळेकरांच्या जीविताला हानी होणार नाही याची काळजी घ्या. अशा पद्धतीने आम्ही अधिकाऱ्यांना मागणी केली आहे. जे आता आपल्याला आश्वासन देतील त्या तारखेपर्यंत आपण त्यांना मुदत देणार आहोत. त्यानंतर मग शिवसेना स्टाईल किंवा सर्वांना माहिती आहे, अधिकारी वर्गालाही माहिती शिवसेना स्टाईल कशी आहे ते बोलताय. नाही केलेली आहे आहे नाल्यामध्ये घाण आहे. त्या संदर्भासाठी आपण 1 तारखेपासून नाल्या सफाईची घेऊन घेणार आहोत आणि यांच्यासाठी सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण या नाल्याला पहिले प्राधान्य देऊन हा नाला पुन्हा कर्मचारी माणसं कर्मचारी यांच्या सगळ्या वस्तूच्या सहाय्याने आपण नाला यांना पूर्ण क्लिअर करणार आहोत. तसेच पूर्ण शहरामध्येही जी नाल्या सफाईची मोहीम आहे ती पण आपण हाती घेणार आहोत आणि त्यानुसार आपण पूर्ण शहराची पत्र घेऊन करणार आहोत. आणि माननीय आयुक्त यांनी सांगितल्यानुसार
पूर्ण शहरामध्ये या शहराच्या मोठ्या मोठ्या गटरी असतील, त्या मोठ्या गटरी मुख्य नाल्याला जोडत असतील आणि त्या काही गटरी गल्ली बोळातल्या गटरी ज्या मेन गटरी जोडतात त्या गटरीसुद्धा स्वच्छ करणे बरोबर आम्हाला माहिती आम्ही दिलेल्या आहे. त्यानुसार आमची कारवाई पण सुरू आहे. पण या नाल्यामध्ये आम्ही पहिल्या प्राधान्याने या नाला आम्ही सुद्धा करू हे एक तारखेनंतर धुळे शहरातील या नाल्यासोबत धुळे शहरातील जेवढे नाले असतील ते सर्व स्वच्छ करण्याचं आश्वासन आपल्याला दिलेलं आहे. धुळेकर नागरिकांना देखील माझं आव्हान आहे, तुमच्या भागातील कोणत्याही नाल्याची अशी परिस्थिती असेल तर आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय वापरतो तिथे संपर्क साधा. आम्ही तिथे संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी करू आणि आपलं काम पार करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं. अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए. और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे. मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे.